आणि ह्या डोंगरांमध्ये इतका सुंदर बंगला बनवलेला आहे. कोण बाई आहे काय माहिती, नाच खोळा करून टाकलेला आहे बाई तू. तर या असे घरं आहे तिथं सगळे समुद्राच्या कडाला. इकडे चिऱ्याचे दगड लईच फेमस आहे. तुम्ही वीट सांगण्याचा प्रयत्न करू नका याला, कारण हे जमिनीतून काढलेला असताना हा पूर्ण प्रॉपर दगड आहे. तर नमस्कार मित्रांनो, आपण आज आलेलो आहे रत्नागिरीला कोणालाही न सांगता. आणि थोडा नॉईज जास्त येत असेल कारण माझ्याकडे माईक नाही आहे. सगळ्यात पहिला हा रत्नागिरीचा कोकणचा किनारा, समुद्र किनारा बघा तुम्ही एकदा. इकडचं पाणी मुंबईपेक्षा थोडं शुद्ध आहे, कारण मुंबईमध्ये सगळे गटर समुद्राला आणून सोडतात आणि इकडं तसं काही विषय नाही. हा कावळा लईच विचार करत बसलाय. काय रे भाऊ, काय पाहिजे तुला? मित्रांनो, आमचा विषय असा होता का मी माझ्या घरी कोणाला सांगितलेलं नाही मी रत्नागिरीला चाललो आहे म्हणून. आणि आता व्हिडिओ बघितल्यानंतर सगळ्यांना समजून जाईल मी कुठं आलो आहे. आणि इकडनं ही जी नदी येते ही सावित्री नदी आहे. सावित्री नदीची नदी, हां सावित्री नदीची, ही सावित्री नदी आहे. आणि ही त्या नदीची खाडी आहे. आणि इकडे जाऊन समुद्राला मिळते. इकडे समुद्र आहे पूर्ण. आता मी तुम्हाला किती तरी झूम करून दाखवलं, इकडे समुद्रच आहे, इथं काही विषय नाही. आणि आज लाटा थोडा जास्तच आहे कारण भरती आलेली आहे. 2-3 दिवसापूर्वी पाणी खाली होतं वाटतं, आता आलं आहे वरती थोडं. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवतो. एवढ्या म्हणजे निसर्गरम्य ठिकाणी तुम्ही बघा सगळीकडे डोंगरच आहे. आणि ह्या डोंगरांमध्ये इतका सुंदर बंगला बनवलेला आहे. कोण बाई आहे काय माहिती, नाच खोळा करून टाकलेला आहे बाई तू. तुझ्यासारखी लाईफ जर आम्हाला जगायला भेटली ना बाई, आम्ही डायरेक्ट बंगल्यातून बाहेरच निघणार नाही. इतका भारी बंगला आहे. डायरेक्ट समुद्र आहे बाई शेजारी. या बीचचं नाव मला काय माहीत नाही आहे, पण इथं लोकेशन काय आम्हाला एवढं काय पटलेलं नाही आहे. आम्ही एक दुसरं लोकेशन चेंज करणार आहे या साईडला. इकडं हे जे झाडं आहे ना, याच्या पलीकडच्या साईडला एक लोकेशन आहे. तर आम्ही असं ठरवलं आहे की आता तिथं जायचं आहे, कारण तिकडच्या साईडला थोडं बीचमध्ये डायरेक्ट पाण्याला जाता येतं आहे. आता इथं विषय असा आहे की ते सगळे कठाळे बांधून ठेवलेले आहे त्यांनी, त्याच्यामुळे आम्ही पाण्यात पण उतरू शकत नाही. आणि सगळीकडे ती सिच्युएशन आहे. इकडं पण तसंच केलेलं आहे आणि इकडच्या साईडला पण तेच आहे. तर उपयोगच नाही काही जाऊन. तर त्या साईडला आम्ही जाऊन बघू एकदा. याच्या पलीकडच्या साईडला डायरेक्ट बीच आहे, वाळू वगैरे आहे. तर त्या वाळूमध्ये जाऊन आम्ही ट्राय करून बघू कसा सीन आहे. कारण इकडे आलो आहे तर थोडी मजा घेतलीच पाहिजे. माझ्या मागं तुम्ही बघू शकताय एकदम भारी हिरवळ आहे, सगळीकडे डोंगर आहे. मुंबईसारखं नाही. मुंबईला कसं आहे, ते जास्त गर्दी आहे, सगळीकडे बिल्डिंगच दिसत आहे. इकडे बिल्डिंग वगैरे काय नाही, इथं फक्त निसर्ग आणि निसर्गानंतर फक्त झाडं आणि डोंगर. आणि डोंगरानंतर फक्त पैसे घरं तुम्हाला दिसतील. तुम्हाला घरं दाखवतो मी. तर या असे घरं आहे तिथं सगळे समुद्राच्या कडाला. लोकांनी समुद्राच्या कडाला मस्त आहे की घरं बांधून ठेवलेली आहेत. आणि तुम्हाला अजून एक दाखवतो. हा बंगला बघा तुम्ही एकदा. हा बंगला कोणाचा आहे काय माहिती भाऊ, पण भाऊनी नाद करून टाकलेला आहे बंगल्याचा. डायरेक्ट समुद्र शेजारी आहे आणि समुद्राच्या एकदम कडेला भाऊची डायरेक्ट आंब्याची बाग, नारळाची बाग आणि नारळाच्या बागे शेजारी बंगला. इकडे त्याला मोबाईल टावर बी सेपरेट बसून घेतलेला आहे वाटतं त्यांनी. आणि त्याच्या बोटी पडलेल्या दिसते. आणि इकडं पण थोडे घरं आहेत, चांगले बंगले आहेत, लोकांची घरं नाही आहेत, छोटे छोटे. तर आता डायरेक्ट चाललो आहे आपण त्या बीचवर. तर बीचवर गेल्यावर तिकडचे व्हिडिओ दाखवतो मी तुम्हाला. भेटूया आपण डायरेक्ट पुढच्या बीचवर, कारण आज आम्ही सगळी रत्नागिरी फिरून काढणार आहे. रत्नागिरी नाही म्हणजे आम्ही दापोली एरियामध्ये. आणि दापोली एरियामध्ये गावाचं नाव काय रे या? पण ठीक आहे, आम्ही दापोलीमध्ये, दापोलीचा हा समुद्रकिनारा आहे. रत्नागिरी म्हणजे प्रॉपर रत्नागिरी जिल्ह्याच आहे, पण एरियाचं नाव दापोली आहे. इकडे चिऱ्याचे दगड लईच फेमस आहे. तुम्ही वीट सांगण्याचा प्रयत्न करू नका याला, कारण हे जमिनीतून काढलेला असताना हा पूर्ण प्रॉपर दगड आहे. इकडे सगळे लाल दगड भेटतात आणि इथले सगळे लोक या लाल दगडातच बांधकाम करतात. हा पूर्ण दगड आहे. आपल्याकडं अशा विटा भेटतात, पण ही वीट नाही आहे, ही पूर्ण दगडच आहे. आणि डायरेक्ट दगडच लाल आहे, लाल दगड. हे बघ इथं बांधकाम पण लाल दगड केलेलं आहे.
आणि हा समुद्रकिनारा आहे. आपला भाऊ कशाला चाललाय पुढं हळूहळू. तसं इथं ऊन जास्त लागतंय. ऊन लागायचा विषय असा आहे की आता नेमके आम्ही सकाळी यायचा प्रयत्न केला पण आमच्याच नेमके सकाळी उठणं झालं नाही, कारण आम्ही रात्रभर गाडी चालवलेली होती. आणि रात्रभर गाडी चालवल्यामुळं सकाळी काय आम्हाला उठणंच झालं नाही. पण आता आंघोळ केल्यानंतर थोडं बरं वाटलं, म्हटलं थोडं फिरून येऊ. डॉगेश भाऊ काय करतोय? इकडं झाडं वगैरे भारी आहेत आपल्यापेक्षा. म्हणजे आमच्याकडं शिर्डी साईडला असे झाडं आहेत, पण मग ते ज्या टायमिंगला पावसाळा येतो त्याच टायमिंगला दिसत आहे असे. इकडं आता भर उन्हाळ्यामध्ये कसं रात्री इकडं पाऊस होऊन गेलेला आहे, पण एकच पाऊस झालेला आहे, जास्त नाही झालेला. पण तरी पण इकडचे झाडं सगळे हिरवे, डोंगर हिरवे आहेत. आणि हे बघा एवढी मोठी भिंत बांधलेली, पण ही पण चिऱ्याच्या दगडात बांधलेली. आपल्याकडे चिऱ्याचा दगड भेटत पण नाही. थोडीशी चूकच झाली, लवकर यायला लागत होतं. सकाळी 7ला आमचा प्लॅन होता जायचं, पण 7ला काही जमलं नाही आमच्याच्यानी. आता वाजले 10 आणि 10 वाजता इतकं बेकार ऊन लागतं आहे ना, काय सांगू. मित्रांनो आमचा प्लॅन होता की पायी इथल्या शेजारच्या बीचवर जायचा, पण शेजारचा बीचचा प्लॅन आमचा फसलेला आहे, कारण उन्हाने आमची तारीख लागलेली आहे. तर आता आम्ही गाडीत बसलेलो आहे आणि इथल्या पोरांनी आम्हाला एक लोकेशन सांगितलेलं आहे पलीकडच्या साईडला. आता एक ब्रिज क्रॉस करून आम्हाला पलीकडे जायचं, पण आता रस्ता चुकला आहे का बरोबर आहे ते आम्हाला पण माहीत नाही आहे. पण चाललो आहे रस्त्याने. इकडचा एवढा रस्ता होता आणि गुगल मॅप पण चालू नव्हतं केलं ना रे, गुगल मॅप पण चालू नाही केलेलं. तर आता बघू इथं जर असला ब्रिज तर मग चांगलं होईल ना. हाय वाटतं बहुतेक, असं वाटतंय मला. हां ओके याच ब्रिजवर जायचं होतं आपल्याला. आलं आहे बरोबर. तर आता हा ब्रिज क्रॉस करून आपण पलीकडे जाणार आणि पलीकडे एक लाईट हाऊस आहे. ते लाईट हाऊस, एक गणपती मंदिर आणि एक दुसरा बीच आहे. तो बीच, ते लाईट हाऊस आणि बाकीचं काय असेल तिकडचं कवर करून घेतो पलीकडच्या साईडचं, कारण तो एरिया खाडीच्या पलीकडचा आहे. त्याच्यानंतर इकडचं भरपूर आहे बघण्यासारखं, ते थोड्या वेळानंतर कवर करू आम्ही. आणि ते मगाशी जिथं होतो आम्ही तो एरिया तुम्हाला इथून दाखवतो मी. गाडी थोडी लेफ्ट साईडला ठेवली आणि दिसल. तर मित्रांनो मगाशी आम्ही त्या साईडला होतो आणि इथं सगळ्या कोळी लोकांच्या बोट आहेत काही तुटलेल्या, आणि मगाशी आम्ही त्या साईडला गेलो होतो. तिथं समोर गाडी वगैरे. ए तू ते आवाज का बरं घेतोय माझा? 52 हे जंगल बघा. तुम्ही रत्नागिरीला येऊन काय केलं? सगळे बीचेस हिंडले, इकडे जंगलामध्ये हिंडत जा. हे बघा पूर्ण जंगलच आहे, डोंगरावर बी जंगल आहे, सगळीकडे जंगल आहे. आणि भर उन्हाळ्यामध्ये जंगल हिरवं दिसतं इथं. आपल्याकडचे जंगल लगेच पिवळे पडून जातात आणि डायरेक्ट झाडावरचे पाला सुद्धा राहत नाही. पण इथं तसं काही झालेलं नाही. इथं पूर्ण हिरवं जंगल आहे. इथं पावसाळ्यात पण काय परिस्थिती असेल ती पण बघायची हल्ली गोष्ट आहे. खाली इकडे पण काही बोटी तुटून पडलेल्या आहेत, काही लावलेले आहेत. काही लोक बोटीमध्ये राहत आहे. अरे त्यांनी कॉप्या केलेल्या आहेत तिथं. जेवण आता पातेली घेऊन गेले जेवणास.